मधली सुट्टी काय होतं सुट्टीमध्ये हे जे व्यवसाय वर्ग छंद वर्ग याला मुलांना पाठवतात ना ते चला दिवसभर घरी बसण्यापेक्षा 2 तास कुठेतरी रमतील आणि ते रमतीलपेक्षा पालक कमी दमतील म्हणून त्यांना व्यवसाय वर्गात पाठवलेलं असतं अनेकदा. पण या व्यवसाय वर्ग चालू असताना काही मुलांना मात्र त्यांचे काहीतरी गुण नक्की सापडतात. मनातल्या काहीतरी सुप्त गोष्टी अचानक मिळतात आणि त्याच्यातून मोठे काहीतरी करूही शकतात ते. तेव्हा आज जे परफॉर्मन्स बघणार आहोत ते मला खूप खुश आहे मी की वेगवेगळ्या शहरात जाऊन वेगवेगळे परफॉर्मन्सेस बघतोय. पण आज एक खूप नवीन गोष्ट मला कळली आहे की गायकांना वादकांना नुसतं स्किल असून चालत नाही, वादकांना डोकं असावं लागतं. हे आज मी पहिल्यांदा बघणार आहे आणि तुम्ही पण बघा. क्या बात है, टाळ्या टाळ्या वाजव. क्या बात है विपुल. तुला मला एक सांग की असं का नेमकं तू डोक्याने का वाजवतोस? मला फार उत्सुकता वाटली कारण मला 2-3 कारणं वाटली की तुला लहानपणी कोणीतरी सांगितलं असेल की अरे जरा डोकं वापर ना वाजवताना. असं झालं का का तुला एक गंमत म्हणून तुला एकदा असं तू डोकं चुकून कीबोर्डवर पडलं आणि एकदम आवाज आला आणि तू लक्षात आलं की अरे गाणंच वाजतंय मग तू डोक्यानेच वाजवायला लागलास? त्याच्यापैकी काय झालं नक्की? माझ्यावरती देवाची कृपा असून मी कला शिकलो. देवाची कृपा सगळ्या कलाकारांवर असतेच रे. पण तुला छान 10 बोटं असताना असं का वाटलं की आपण डोक्याने गाणी वाजवूया? आमच्या खेडेगावात एखादा लगीन होता तेव्हा एक कॅशो वाजवणारा डोक्यावर कॅशो घेऊन असाच नाचत होता कॅशो बंद करून. तर त्याच्याकडून मी ती कला बघितली. म्हणजे तो कॅशो बंद केलं नाचत होता तो. तर मी घरी आलो आणि माझ्या घरी म्हणजे आमचा बेंजो बँड आहे तर माझ्या घरी पप्पाकडून कॅशो मागितला आणि असंच एक गाणी वाजवलं. मग तेव्हापासून मी शिकलो. क्या बात आहे. टाळ्या टाळ्या वाजव. आज 1 जून. अखेर जून महिना उजाडला. मे महिनाभर खूप छोटी छोटी दोस्त मंडळी माझ्याकडे जादूची कांडी मागायला येत होती. काही जणांनी पळवून न्यायचाही प्रयत्न केला कारण त्यांची इच्छा होती की जादू करून मे महिन्यानंतर पुन्हा एकदा मे महिना व पुन्हा एकदा मे महिना असं करता येईल का. पण असं काही झालं नाही. पण आता बघूया की इथली ही छोटी दोस्त मंडळी ही जादूची कांडी वापरून काय काय मागतायत. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी गदी माडगुळकरांना परत जिवंत करीन. मला जर ही जादूची कांडी मिळाली तर मी ही सुट्टी अशीच चालू ठेवेल. जादूची कांडी मिळाली ना तर बर्फूड आईस्क्रीम भरपूर चॉकलेट मिळाल ना. मला जादूची काठी मिळाली तर मी भरपूर आईस्क्रीम मागेल. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी शाळेचा प्रिन्सिपल बनेल व मुलांना सूट देईल. मधली सुट्टी